जय जय गुरुदेव दत्त। श्रावण सोमवार महादेवाचा सर्वात प्रिय दिवस। पण तुम्हाला माहिती आहे का, या दिवशी अर्पण केली जाणारी शिवामूठ केवळ परंपरा नाही, तर तिच्या मागे एक अद्भुत कथा आहे। आटपाट नगर होतं। तिथं एक राजा होता। त्या राजाला 4 सुना होत्या। 3 आवडत्या होत्या आणि 1 नावडती होती। आवडत्या सुनांना तो चांगल्या चांगल्या वस्तू आणून देत असे आणि नावडतीला जेवायला उष्ट खरगट, नेसायला जाडे भडे कपडे, राहावयास गुरांचे घर आणि गुराख्याचे काम तिला असे। पुढे श्रावण मास आला, पहिला सोमवार आला। त्या दिवशी त्या नावडतीची नागकन्येशी आणि देवकन्येशी भेट झाली। ते कुठे जात आहेत अशी विचारणा केल्यावर कळलं की महादेवाच्या देवळामध्ये शिवामूठ व्हायला जात आहेत। नावडतीनं विचारलं त्याने काय होतं, त्यावर त्यांनी सांगितलं भक्ती होते आणि इच्छित कार्य सिद्धीत जातं। मुलबाळ होत नसेल, मुलबाळ होतं। नावडती माणसं आवडती होतात, वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद मिळतात। यानंतर नागकन्या आणि देवकन्येने नावडतीला विचारलं तू कोणाची कोण? नावडतीने सांगितलं राजाची सून, मी देखील तुमच्या सोबत येते। नावडती त्यांच्या बरोबर देवळात गेली। नागकन्या आणि देवकन्या वसावसू लागल्या। नावडतीने विचारलं काय बोलताय? तेव्हा त्यांनी सांगितलं शिवामुठीचा वसा बसतो आहे। या वशाला नेमकं काय करावं? मूठ चिमूट तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंध आणि फूल घ्यावं, 2 बेलाची पानं घ्यावीत, मनोभावे पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे आणि म्हणावे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा। सासू सासऱ्या दिरा भावा ननंद जावा, भरतारा नावडती आहे ती आवडती करे देवा, असे म्हणून तांदूळ वाहावेत। संध्याकाळपर्यंत उपास नाही निभवता आला तर दूध प्यावं। संध्याकाळी आंघोळ करावी, देवाला बेल वाहावा आणि मुकाट्याने जेवण करावं। हा वसा 5 वर्ष करावा। पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या तीळ, तिसऱ्यास मूग, चौथ्यात जव आणि 5वा जर सोमवार आला तर त्या दिवशी सातू शिवमुठी करता वापरावे। पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या आणि देवकन्येने तिला दिलं आणि दुसऱ्या सोमवारी नावडतीस घरून आणायला सांगितलं। त्या दिवशी तिने मनोभावे पूजा केली, संपूर्ण दिवस उपवास केला। जावानंदांनी उष्टमाष्ट पान दिलं, ते तिने गाईला घातलं, शंकराची उपासना केली आणि दूध पिऊन निजून राहिली। पुढे दुसरा सोमवार आला। नावडतीने घरातून सर्व सामान घेतलं। पुढे नागकन्येबरोबर जाऊन मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा ननंद जावा नावडती आहे आवडती करे देवा, असे म्हणून तीळ वाहिली। संपूर्ण दिवस उपवास केला, शंकराला बेल वाहिलं, दूध पिऊन निजून राहिली। संध्याकाळी सासऱ्याने विचारलं तुझा देव कुठे आहे? नावडतीने सांगितलं माझा देव लांब आहे, वाटा कठीण आहेत, काटे कुठे आहेत, साप वाघ आहेत, तेथे माझा देव आहे। पुढे तिसरा सोमवार आला। पूजेचे सामान घेतले, देवाला जाऊ लागली। घरची माणसं मागे जाऊ लागली। नावडती तुझा देव दाखव म्हणू लागली। नावडतीला रोजचा सराव होता, तिला काही वाटलं नाही, परंतु सर्वांना पुष्कळ काटेकुटे लागले। नावडतीची देवाला दया आली। आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे। नावडतीला चिंता पडली, देवाला प्रार्थना केली, देवाला तिची करुणा आली। नागकन्या देवकन्यासह वर्तमान देऊळ सुवर्णांचं झालं, रत्नजडितांचे खांब झाले। सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं। नावडती पूजा करू लागली, गंध फुलं वाहू लागली। नंतर शिवमूठ घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिवा भावा ननंद जावा नावडती आहे आवडती करे देवा, असे म्हणून शिवाला वाहिली। राजाला मोठा आनंद झाला। नावडतीवर प्रेम वाढले, दागिने घालायला दिले, खुंटीवर पागोटे ठेवून तळे पाहायला गेले। नावडतीची पूजा झाली। पूजा झाल्यावर सर्व बाहेर आले। राजा परत आला, माझं पागोट देवळी राहिलं, घेऊन येतो म्हणाला। देवाजवळ आला, देऊळ अदृश्य झालेलं होतं। तेथे एक लहानसं देऊळ होतं आणि एक पिंड होती, त्यावर नावडतीने केलेली पूजा होती। जवळ खुंटीवर पागोटे होते, ते घेऊन ते बाहेर आले। सुनेला विचारू लागले हे काय, कसं झालं? सुनेने सांगितलं माझ्या गरीबाचा हाच देव,
मी देवाला प्रार्थना केली, त्यामुळे त्याने तुम्हा सर्वांना दर्शन दिलं. सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी नेलं. नावडती होती ती आवडती झाली. जसा तिला शिव प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा सर्वांना हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुपड संपूर्ण झाली. जय जय गुरुदेव दत्त.